त्याने रस्ता क्रॉस करणं अवघड काय यार. मला तर खूप भीती वाटते रस्ता क्रॉस करायला. म्हणजे मला ऑलमोस्ट अर्धा तास रस्ता क्रॉस करण्यातच असा पाव आणि त्या पावाचा चिरफाड करायची आणि त्याच्यामध्ये घरात आईने बनवलेला हा चपटा वडा एक हाताने शूट करते गाई समजून घ्या. त्याच्यावर हा चपटा वडा दाबायचा वा वा आणि ह्या दोघांनाचं गच्चीकरण करून यांचं गच्चीकरण यांची मुंडी अशी पिचकून आणि त्यांचं पिलपिलं बाहेर आलं. हा भयंकर पाऊस चालू आहे आणि मेन म्हणजे आता मला कुरिअर करायला जायचं आहे पोस्ट ऑफिसमध्ये, पण पाऊस असल्यामुळे जाताच येत नाही. आय होप की पाऊस लवकरात लवकर थांबला पाहिजे. माझा अवतार बघून प्लीज तुम्ही नका करू, कारण मी अजून आंघोळ पण केली नाही आहे. आंघोळ करेल थोडंसं फ्रेश होईल मग जाईल, कारण की पाऊस बघू शकतो दिसणार नाही. हां खूपच भयानक पाऊस चालू आहे. तर आता पटकन मी निघते आणि सगळं तर मी रेडी म्हणजे काय मला आता, कारण की तसं पण झालं तर ओल्लीच होईल, तसं मी छत्री नेणार आहे. आणि लाईट पण गेली होती तर फोनमध्ये अजिबात चार्जिंग नाही, तर चला पटकन जाऊया. आणि माझा रूम आज मी झाडला नाही आहे, आल्यावरती झाडेल स्वच्छ. आणि यार खूप पाऊस चालू आहे. आय होप मला रिक्षा भेटली पाहिजे, कारण की मला माहीत नाही पावसात मला रिक्षा भेटेल की नाही. तर मला तिथून ऑलमोस्ट 2 किलोमीटर चालत जावं लागेल. तसं मला अजिबात चालायला आवडत नाही, पण बघू. आय होप की रिक्षा मला भेटली पाहिजेच, भेटेल. आत्ता मी निघाले आणि मस्त स्कार्फ बीफ बांधला आणि चालले. पाऊस खूप डेंजर चालू आहे. आय होप की पाऊस थांबेल. माझं काय माहीत नाही का बरं खूप थरथर कापताय, मला बरं वाटत नाही, पण चला जाऊया फायनली. या यार फायनली पोहोचले, ऑटो पण भेटली आणि पाऊस खूपच चालू आहे बघू शकतो. डायरेक्ट पूल आलाय. तर जाऊ पटकन लंच ब्रेक होण्याच्या आधी. आय होप मला उशीर नसतो झाला. आणि मला एवढी घाई होती ना माहीत नाही का, आणि एवढं घाण अवतार झाला असेल माझा. मला खूप घाई होती. मला असं वाटतं की बापरे मी पोचले नाही तर काय होऊन जाईल, ऑफिस बंद होईल का काय. 5 वाजेपर्यंत ऑफिस चालू असतं, आत्ताशी 2 वाजले, पण मला माहीत नाही, मला खूप घाई होतं. आणि पाऊस तर खूप चालू. आणि यार जेव्हा गाड्या बाजूनी साईडने जातात त्यांनी बघायला पाहिजे की साईडने कोणीतरी जात आहे. डायरेक्ट पाण्याच्या डबक्यामधून थपकन जात आणि सगळं पाणी आपल्या अंगावर उडतं. म्हणजे अजून घाईत आणि यार झालं माझं काम. आणि मला एवढी घाई का होती का माहिती. मला असं वाटतं डायरेक्ट पळत शी. आणि एक तर ह्या केसांनी एवढा घाण वैताग दिलाय मला. प्रत्येक कामाला अशी घाई का होती. मला असं वाटतं की मी पळत कोणतंही काम करावं. आणि माझं फायनली काम झालं. आताही अजून पण पाऊस नाही थांबला. 10 मिनिटाचं काम होतं, पण मी एवढं टेन्शन का घेते. म्हणजे मला असं वाटतं की बापरे खूप मोठं काम करायचं मला. आता मला थोडंसं पायी चालत परत पडले असते. मला थोडंसं पायी चालत जावं लागेल. मग मला ऑटो भेटेल इथून. तर डायरेक्ट ऑटोचं कसं आहे ना, डायरेक्ट ते 100-150 रुपये घेतं आणि असं सीटनी गेल्यावरती काय 10 रुपयात काम होतं. म्हणून सीटनी जाणं जास्त चांगलं आहे. तर जरा आता मी डायरेक्ट घरी जाते आणि मग तुमच्याशी बोलते, कारण की ना मी काही कपडे घेतले ते पण मला तुम्हाला दाखवायचे आहे. सो ते दाखवते. सेफ्टी गार्ड लावून घेते. चलो आणि मला खूप जास्त भूक लागली, कारण की मी घरून काहीच खाऊन नाही आले.
आता पहिले घरी जाईल, काहीतरी खाईल, मग तुम्हाला माझं शॉपिंग दाखवेल. पटकन रस्ता क्रॉस करून येते. आणि रस्ता क्रॉस करून येऊन अवघड काय यार, मला तर खूप भीती वाटते रस्ता क्रॉस करायला. म्हणजे मला ऑलमोस्ट अर्धा तास रस्ता क्रॉस करण्यातच जातो. आय होप माझा आवाज येत असेल तुम्हाला. चला घरी. हॅलो, मी घरी आले आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मी शॉपिंग केली, तर ही माझी शॉपिंग. आणि मी तुम्हाला दाखवते की मी काय काय घेतलेलं आहे. सगळं अंडर 250मध्ये. सो मी काही शर्ट्स घेतले वापरायला हे असे, आणि हा मी घातला कालच. सो हा एक शर्ट आहे, क्रॉप शर्ट आहे. आणि मी हे तुम्हाला ट्राय करून नाही दाखवणार कारण की खूप वेळ जातो. आणि ही नेक्स्ट आहे फुल स्लीव्सची कुर्ती. अशी खूप छान कलर आहे याच्यामध्ये. या सेम कलरमध्ये माझ्याकडे अजून एक कुर्ती आहे, ती पण खूप छान निघाली. आणि याचा फॅब्रिक खूप छान आहे. आणि मी हे सगळं जे घेतलेलं आहे ते लोकल म्हणजे थांब, मी व्हिडिओ काढते. दरवाजे बंद कर, जा तिकडे. कशाला माझ्या रूम मध्ये यायचं, मग तू जायचं ना तिकडे. माझ्या रूम मध्ये कशाला यायचं, मग स्वतःची सेपरेट रूम आहे तिकडे बोलायचं ना. सो हे जेवढे पण मी कपडे घेतलेले हे आमच्या लोकल एरियामधून घेतले, म्हणजे नाशिकमधून मी मेन रोडवरून घेतले. तर का तुम्ही नाशिकचे असाल तर तुम्हाला माहिती असेल मी कोणत्या एरियाबद्दल बोलते. सो नेक्स्ट आहे हा एक टी शर्ट. हे जे टी शर्ट आहे ना, हे रेग्युलर कुठे जवळपास जायचं असेल तर पटकन घालता येतात, म्हणून मी शर्ट्स खूप घेतले. नेक्स्ट आहे ही स्लीवलेस कुर्ती, मला खूप प्रचंड आवडलेली. आणि जेवढे पण टी शर्ट आहे ते 220ला घेतले, आणि हे जी कुर्ती ना ह्या 250ला घेतल्या. सो अशी ही एक स्लीवलेस कुर्ती आहे. आणि पाठीमागून असं स्ट्रेचेबल आहे, खूप छान आहे. आणि याचा फॅब्रिक खूप छान आहे, मला हा कलर खूप आवडला. नेक्स्ट सेम लॉंग स्लीव्सची कुर्ती घेतली. ही थोडीशी ब्लॅकमध्ये, आणि त्याच्यामध्ये थोडंसं वर्क आहे कुंदनचं. आणि याचा पण कपडा खूप छान आहे. हा ही 250लाच आहे. आणि सेम मी टी शर्ट खूप घेतली. म्हणजे ह्यावेळेस ना माझा टी शर्टवरती खूप भर होता, कारण की मला कम्फर्टेबल जास्त टी शर्टमध्येच वाटतं. म्हणजे पटकन तुम्ही टी शर्ट घाला आणि पटकन तुम्ही जा, तर एक सोपं पडतं. हा एक दुसरा ब्ल्यूमध्ये, तिथे खूप छान छान टी शर्ट होते. माझं असं झालं होतं, त्या मुलीला मी असं सांगत होते की अजून दाखव, अजून कलर दाखव. पण माझी बहीण बोलली की बस एवढेच घे, कारण की ऑलरेडी खूप शॉपिंग केलेली होती मी. हा एक टी शर्ट आहे, हा ब्राऊनमध्ये. सेम अशा कलरमध्ये माझ्याकडे एक टी शर्ट आहे, पण याचं मला थोडंसं फॅब्रिक खूप आवडलं. असं खूप सॉफ्ट आहे आणि खूप असं कम्फर्टेबल वाटतं म्हणून. आणि हा एक असा श्रग घेतला, मधून इनर घालायची आणि वरतून हा श्रग घालायचा. हा मी 250ला जसं काहीतरी घेतलं. तर आता मी जेवण करते, कारण की मी सकाळपासून काही खाल्लं नाही, तर पहिले जेवण करते. आणि खूप जास्त मी दमून गेले. म्हणजे मी ना असतं तर 5 मिनिटाचंच काम, पण मला असं वाटतं की मी असतं तर 5 मिनिटाचंच काम, पण मी खूप दिवस विचार करते. जवळजवळ 1 आठवड्यापासून मी टेन्शन घेतलं होतं की मला जायचं, पण फायनली झालं काम. असा पाव, आणि त्या पावाचा चिरफाड करायची, आणि त्याच्यामध्ये घरात आईने बनवलेला हा चपटा वडा. एक हाताने शूट करते गाईस, समजून घ्या. त्याच्यावर हा चपटा वडा दाबायचा, वा वा वा. आणि ह्या दोघांनाचं गच्चीकरण करून यांची मुंडी अशी पिचकून, आणि त्यांचं पिलं बाहेर आलं. हे पबजीला बंद कर, कळलं का? मी आल्यापासून झोपलेचे फक्त. मला माहित नाही का, मला खूप घाणवाली करपटवाली ढेकर येत आहे. म्हणजे जे लोक ढेकर वगैरे देतात ना, मी त्यांना सगळ्यांना नावं ठेवायची, किती घाण ढेकर देतो. आणि आज
माहीत नाही मला काय, आज मला खूप घाण एकदम डेंजरवाली करपट ढेकरं येत आहे आणि ॲसिडिटी पण होती, छातीत जळजळ पण होतं. म्हणून मी आल्यापासून लास्ट व्हिडिओ बघितला, तुम्ही हॉल दाखवला तुम्हाला, जे काही मी घेतलं ते दाखवलं आणि त्याच्यानंतर मी जेवले आणि मी डायरेक्ट झोपून गेले आणि आत्ता मी उठलेले 8 वाजले आणि मी झोपून घेतलं आणि झोपून उठले तरी पण पाऊस चालू आहे. म्हणजे मला वाटलं की पाऊस वगैरे थांबला असेल, पण मला एवढा आवाज येत होता पावसाचा, बापरे. आता मी थोडंसं फ्रेश होते आणि बघते खाली जाते, कारण की मी काही खाली वगैरे गेलेलीच नाही, आल्यापासून झोपलेलेच आहे. आणि थँक्यू गाईज सो मच, तुम्ही हा व्हिडिओ माझा लास्टपर्यंत बघितला. हा माझा फर्स्ट व्लॉग नव्हता, म्हणजे जसं मी सांगितलं याच्या आधी पण माझं एक चॅनल होतं, त्यावरती पण मी व्हिडिओज बनवायचे, पण त्या चॅनलवरती माझे हिंदी ऑडियन्स आहे. सो मला असं वाटलं की मी एक नवीन चॅनल ओपन करू आणि याच्यावरती आपले मराठी व्लॉग बनवू. सो तुम्हाला हा माझा पहिला व्लॉग आवडला असेल ह्या चॅनलवरचा, तर तुम्ही नक्की मला कमेंट करा. आणि येस, थँक्यू फॉर वॉचिंग गाईज, बाय. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.